कारण उभा कडा एकदम पाय सडकला इकडे खाली पडाल, तर सर्व काळजी घेऊन. ठीक आहे. आणि या साईडला काय ते आपण बघूया. आता आपली दुसरी शिडी तर ऑलमोस्ट चढून झाले पूर्ण. ठीक आहे. समोर एक पाण्याचं टाकं आहे. हे पण खूप मोठं टाकं असं आहे म्हणता येईल. हे बघा खांब आहे मधोमध. त्या साईडला पण एक आहे, पण काय ते नक्की माहिती नाही मला. पण बघूया आपण काय आहे ते. चालताना सावकाश, कारण उभा कडा एकदम पाय सडकला इकडे खाली पडाल, तर सर्व काळजी घेऊन. ठीक आहे. आणि या साईडला काय ते आपण बघूया. ओके. हे तर बंद आहे. ही कसली खोली आहे मला पण नाही माहिती. तर इथे आतमध्ये समय दिसते. मग इथे मूर्ती वगैरे होती की नाही, किंवा देवडी म्हणू शकतो असं काय भाग होता का ते आपल्याला काय माहिती नाही अजून. या साईडला काय, ठीक आहे. पुढे तर काही नाही. आता ॲक्च्युली ते मला पण माहिती नाही काय देवडी होती अगोदर की मूर्ती वगैरे काय तिथे होती. तर तुम्हाला याच्याबद्दल काय माहिती असेल तर आपल्याला नक्की कळवा आपल्या कमेंटमध्ये. आणि पाण्याचं टाकत हे कळलं आहे. पुढचा प्रवास आपला करूया आपण. पायऱ्या चढायला तर खूप छान वाटतं आहे. पण तुम्ही लक्षात घ्या की या ज्या कोणी पायऱ्या लावल्यात, लोखंडी शिड्या लावल्यात गड संवर्धन संस्थेने किंवा सह्याद्री संवर्धन संस्थेने, तर त्यांचे खूप जास्त आभार मानले पाहिजे. कारण त्यांच्यामुळे आपल्याला ह्या पूर्ण कड्याच्या टोकापर्यंत जाण्याचा मार्ग भेटला आहे. आणि ही लोखंडी शिड्या एवढ्या वरती आणणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. त्यांनी खूप मेहनत घेतली असेल यासाठी. पण खरंच त्यांचा आभार या गोष्टीसाठी की त्यांनी अशा गोष्टी आपल्यासाठी सोयी उपलब्ध करून ठेवल्या आपल्याला पूर्ण ट्रेक करण्यासाठी. सोंडाई गडावर असलेल्या ज्या 2 लोखंडी शिड्यांमुळे आपला ट्रेक पूर्ण कंप्लीट होतो. आणि त्यामुळे ह्या लोखंडी शिड्यांचं खूप मोठंचं महत्त्वाचं स्थान आहे या सोंडाई किल्ल्याच्या ट्रेकमध्ये. आणि ह्या शिड्या ज्या व्यक्तींनी लावल्या, ज्या दुर्गसेवकांनी लावल्या, त्यांचं खूप मनापासून आभार मानले पाहिजेत. आणि मी ह्या शिड्या पुढे चढून आल्यानंतर मला एक उजव्या साईडला एक वाट दिसली. तर ती डोंगराच्या बाजूने होती, त्यामुळे खूप उतरण खूप मोठी होती आणि साईडला कडा पण होता. आणि तसं मी पुढे जसं चालत आलो ना, मला एक पाण्यासारखा एक पोकळ असा टाक्यासारखा भाग दिसला. तर मला त्याचा काय अनुभव लागला नाही. तर तुम्हाला काय असेल तर माहिती तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ते पाण्याचं टाकं पाहण्याचा मोह आपल्याला काय आवडलं नाही. पण पुढे काय झालं ते आपण सांगूया पुढच्या व्हिडिओमध्ये.